वेलकम टू पुस्तक कट्टा यूट्यूब चॅनल. कधी असं वाटलं का की मी आता त्यावर प्रेम करत नाही? खूप डीपली रिलेटेबल आहे हे. कारण खरा तर लव्ह संपत नाही, आपण त्याला स्टॉप करतो. अगदी खरं आहे. हा खूपच डीप आणि अनकम्फर्टेबल विचार आहे. लोक खूपदा ह्या विचारापासून दूर पळण्याचा प्रयत्न करतात. हो, कारण ह्याची रियालिटी खूप हार्श असते ना. आपल्याला असं वाटतं की जर नात्यात फिलिंग उरली नाहीये तर म्हणजे ते नातं डेड झालं आहे. एक्झॅक्टली. आणि आज आपण जे सोर्सेस छानून काढले आहेत त्याचा मेन उद्देशच हा आहे की हे सत्य समजून घेणे. राईट. आपण नेहमी प्रेमाला एक फिलिंग किंवा एक सडन भावना म्हणतो, पण आज आपण जे पेपर्स आणि केस स्टडीज वाचले आहेत ते एक पूर्णपणे वेगळं सत्य सांगतायत. हो, प्रेम ही एक भावना नसून तो एक रोजचा निर्णय कसा आहे यावर आज आपण एक डीप सखोल चर्चा करणार आहोत. अगदी. आणि मला वाटतं की या डिस्कशनचा कोर हेतू हा आहे की त्या फेजमधून लोक बाहेर कसे येऊ शकतील जिथे लोक हरतात. लेट्स अनपॅक दिस. जेव्हा मी हे सोर्सेस वाचले तेव्हा माझ्या डोक्यात एक व्यावहारिक अडचण आली. कोणती अडचण? समजा एका नात्यात खूप राग आहे, भूतकाळातील चुका आहेत आणि एक मोठा दुरावा आलाय. त्यावेळी म्हणजे त्या रागाची एक मोठी भिंत उभी राहते आणि मग इगो मध्ये येतो. इगो तर येतोच. राईट. मग एक नॅचरल प्रश्न पडतो की मी आधी प्रेम का करू? त्यांनी किंवा तिने मला खूप हर्ट केलाय भूतकाळात. हे एकदम नॅचरल ह्युमन सायकोलॉजी आहे. जेव्हा आपण डीपली हर्ट असतो तेव्हा आपलं ब्रेन एक सेल्फ डिफेन्स मोडमध्ये जातो. पण सोर्सेसमध्ये जे सांगितलं आहे ते फार महत्वाचं आहे. काय सांगितलंय त्यात एक्झॅक्टली? लेखक सांगतात की इसेन्शियली आपण ह्युमन बिईंग्स क्रिएचर्स ऑफ चॉईस आहोत. म्हणजे आपण फक्त इन्स्टिंक्टवर जगत नाही. हो, आपण भूतकाळात चुकीचे निर्णय घेतले असतील, पण त्याचा अर्थ असा नाही की भविष्यातही तेच चुकीचे चॉईसेस घेतले पाहिजेत. म्हणजे आपण एक नवीन पेज उघडत आहोत. भूतकाळ गेला नाहीये, पण तो आपला भविष्य ठरवत नाहीये. एक्झॅक्टली. लव्ह डझंट इरेज द पास्ट, पण ते एक पॉवर देतो टू मेक द फ्युचर डिफरंट. आपल्याला समजून घ्यावं लागेल की फिलिंग येईल जाईल, पण चॉईस तुमच्या हातामध्ये आहे. वाव. फिलिंग येईल जाईल पण चॉईस तुमच्या हातामध्ये आहे. हे खूप पॉवरफुल आहे. कारण आपल्याला वाटतं की फिलिंग आली तरच आपण ऍक्शन घेऊ शकतो. अगदी बरोबर. पण ऍक्च्युली इगो रिलेशनशिप तोडतो, चॉईस वाचवतो. आपण इगो बाजूला ठेवून प्रेम करण्याचा निर्णय घेऊ शकतो. पण ते सोसायटीमुळे अवघड वाटतं. अवघड यासाठी आहे कारण लोक प्रेमात पडण्याला म्हणजे फॉलिंग इन लव्हला खरं प्रेम समजून बसतात. पण ते दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. यावरून मला एक अॅनालॉजी आठवली. सुरुवातीला प्रेमात पडणं हे एखाद्या शुगर रश सारखं असतं, नाही का? हो, एकदम परफेक्ट अॅनालॉजी आहे. म्हणजे एक अचानक एनर्जी येते, ते आपोआप होतं, त्यासाठी काहीच कॉन्शियस एफर्ट्स घ्यावे लागत नाहीत. पण ते टिकत का नाही? तो शुगर रश थोड्या वेळाने डाऊन होतोच. ती शुगर रशची अॅनालॉजी फार ॲक्युरेट आहे. कारण सोर्सेसमध्ये लेखकाने बायोलॉजीचा आधार घेऊन कॅनडा घीस पक्ष्यांचं उदाहरण लिहिलं आहे. त्यांची मीटिंग कॉल एक बायोलॉजिकल इन्स्टिंक्ट असते. मानवामध्ये सुद्धा फॉलिंग इन लव्ह ही एक सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट आहे. अच्छा, म्हणजे तो कम्प्लिटली बायोलॉजीचा खेळ आहे. हो, आपला ब्रेन डोपामिन आणि ऑक्सिटोसिननी फ्लड होतो. ते ऑटोमॅटिक असतं. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सायन्स सांगतं की हे इन्स्टिंक्च्युअल हाय शॉर्ट लिव्ड असतं. जास्तीत जास्त 2 वर्ष टिकतं ही फेज. वेट, सिरियसली? फक्त 2 वर्ष? म्हणजे ज्या फिलिंगला आपण रोमांस मूव्हीजमध्ये फॉरएव्हर म्हणतो तिला एक एक्सपायरेशन डेट आहे? हो, त्याला एक्सपायरेशन डेट असते. आणि ते चुकीचं नाहीये. ती इन्स्टिंक्ट आपली एक इमोशनल गरज तात्पुरती पूर्ण करते. पण प्रॉब्लेम तिथून सुरू होतो जेव्हा हे नॅचरल हाय डाऊन व्हायला लागतं. जेव्हा रियालिटी हिट होते, राईट? अगदी. त्यावेळी खऱ्या प्रेमाची टेस्ट असते. म्हणूनच फॉलिंग इन लव्ह ऑटोमॅटिक, स्टेईंग इन लव्ह मॅन्युअल. स्टेईंग इन लव्ह मॅन्युअल म्हणजे तिथून पुढे आपल्याला कॉन्शियस एफर्ट्स घ्यावे लागतात, गिअर शिफ्ट करावा लागतो. आणि हे मॅन्युअल ड्रायव्हिंग जमली नाही की मग नात्यात क्रॅश होतं. अगदी बरोबर शब्द वापरलास, क्रॅश होतो. या संदर्भात आपण सोर्सेसमध्ये जी ब्रेंट आणि बेकींगची स्टोरी वाचली ती खूपच पॉवरफुल होती. हो, ती केस स्टडी खूप डीपली रेझोनेट होते. आपण जर ती सीन इमॅजिन केली, बेकी काउन्सिलिंग ऑफिसमध्ये बसली आहे, ती दुसा रडत आहे आणि तिच्या बाजूला ब्रेंट बसलाय, एकदम स्टोन फेस्ड, एकदम ब्लँक. हो, त्यांचा 12 वर्षांचा संसार आहे. अमेरिकन ड्रीम जगत होते. आणि अचानक ब्रेंट म्हणतो, आय डोंट लव्ह हर एनीमोर. बेकीला अंदाजच नव्हता. इथेच आपल्याला लव्ह लँग्वेजेस आणि लव्ह टँकची कॉन्सेप्ट समजून घ्यावी लागेल. ब्रेंटच्या त्या स्टोन फेस्ड एक्सप्रेशन मागचं सत्य या लव्ह टँक मध्ये लपायला होता. म्हणजे त्या प्रेमाच्या एक्सप्रेशन्स बद्दल, राईट? हो.
जर आपला पार्टनर आपली प्रायमरी लव्ह लँग्वेज बोलत असेल हं. तर आपली इमोशनल टँक भरलेली राहते. हं. पण जर नाही तर ती टँक हळूहळू रोजच्या स्ट्रेसमध्ये रिकामी होत जाते. आणि सोर्सेस सांगतात की बेकीची टँक अर्धी भरलेली होती, हा. पण ब्रेंटची टँक कम्प्लिटली एम्प्टी होती. एक्झॅक्टली. आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीची लव्ह टँक एम्प्टी असते तेव्हा एका डेंजरस लेवलची इमोशनल वल्नरेबिलिटी तयार होते. म्हणून मग ब्रेंट चुकीच्या मार्गाला गेला किंवा बाहेर अटॅचमेंट शोधली. हो, त्याला एक दुसऱ्या व्यक्तीकडून इमोशनल व्हॅलिडेशन मिळवण्याचा फ्रीडम मिळाला. लेखक खूप क्लिअर सांगतात की लव्ह टँक फिल करणं हे रिअल लव्ह आहे. हे खूप पेनफुल सत्य आहे. म्हणजे लोक जे म्हणतात की आमचं प्रेम संपला, ते ॲक्च्युअलमध्ये प्रेम संपत नसतं. तर मग काय होतं? लव्ह नाही जात, कनेक्शन तुटत जातं. टँक एम्प्टी झाल्यामुळे तो धागा तुटतो आणि मग एखादी तिसरी व्यक्ती येते आणि त्या नव्या व्यक्तीसोबत पुन्हा तो ऑटोमॅटिक इन लव्हचा फेज सुरू होतो. ब्रेंटच्या बाबतीत तेच झालं. तो दुसऱ्या एका स्त्रीच्या प्रेमात पडला. त्याला पुन्हा तो डोपामिनचा शुगर रश मिळत होता. पण ते तर फॉरएव्हर नसणार ना. अगदी. 1 महिन्यानंतर ब्रेंट काउन्सिलिंग क्लिनिकमध्ये परत आला, रडत होता, कम्प्लिटली क्रश्ड होता. त्या नव्या लव्हरची इन लव्ह फेज संपली होती आणि तिने रिलेशनमधून विड्रॉ केला. म्हणजे तिला ती मॅन्युअल ड्रायव्हिंग करायची नव्हती आणि त्यामुळे ब्रेंटचा हृदय तुटला. पण हाच तो टर्निंग पॉइंट होता जिथे खरी सुरुवात झाली ना. हो. त्यानंतर ब्रेंट आणि बेकीने खऱ्या अर्थाने मॅरेज काउन्सिलिंग सुरू केलं. त्यांनी भूतकाळातील राग बाजूला ठेवण्याचा कॉन्शियस निर्णय घेतला. 9 महिन्यात त्यांचा डेड वाटणारा नाता पुनर्जीवित झाला. वाव, फक्त 9 महिन्यात? हो, कारण त्यांनी चॉईस घेतला. पण आपण जर थोडं डीपली विचार केला तर हा चॉईस घेणं फार अवघड आहे. जर एखाद्याची लव्ह लँग्वेज अशी असेल जी आपल्याला जमतच नसेल किंवा स्वभावातच नसेल तर काय? म्हणजे तू प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन बद्दल विचारतेस? हो. समजा एखाद्याला ॲक्ट्स ऑफ सर्व्हिस आवडत नाही, घरातली कामं करणं नॅचरल वाटत नाही, मग ॲक्टिंग कशी करायची? त्यात नॅचरल फ्लो नसणार ना. हां, खूपच प्रॅक्टिकल प्रश्न आहे. सोर्सेसमध्ये लेखकाने याचा खूप सुंदर आणि पर्सनल उत्तर दिलं आहे. त्यांच्या पत्नीची लव्ह लँग्वेज ॲक्ट्स ऑफ सर्व्हिस आहे, स्पेशली घर व्हॅक्यूम करणं. आणि त्यांना ते आवडत नव्हतं? अजिबात नाही. लहानपणी त्यांच्या आईने जबरदस्तीने व्हॅक्यूम करून घेतला होता. तो एक त्रासदायक अनुभव होता. पण ते आज रेग्युलरली व्हॅक्यूम करतात. का? त्यांच्या पत्नीसाठी? हो. त्यांना कितीही पैसे दिले तरी ते करणार नाहीत, पण ते पत्नीसाठी करतात. कारण त्यांना माहिती आहे की त्या एका छोट्या ॲक्टमुळे तिची लव्ह टँक भरते. म्हणजे ते त्यांच्यासाठी डीपली अननॅचरल होतं, तरीही त्यांनी केला. एक्झॅक्टली. जेव्हा आपण एखादी गोष्ट करतो जी आपल्यासाठी नॅचरल नाहीये पण पार्टनरच्या खुशीसाठी करतो, तो प्रेमाचा खरा एक्सप्रेशन असतो. म्हणूनच हे वाक्य फार महत्वाचं आहे. जे नॅचरल नाही तेच खरं लव आहे. जे नॅचरल नाही तेच खरा लव आहे. हे फार प्रोफाऊंड आहे. हे ऐकत असताना मला एक आठवला. समजा एखाद्याला फिजिकल टचची सवय नसेल, लहानपणापासून मिठी मारताना पाहिला नसेल. अनकम्फर्टेबल वाटेल त्यांना. अगदी. त्यासाठी लग्नानंतर पार्टनरला रोज हक करणं एकदम ऑकवर्ड असू शकतं. त्याला असं वाटेल की तो स्वतःला फोर्स करतो आहे. आणि त्या व्यक्तीला लेखक काय म्हणतात माहिती आहे? आपल्याला 2 हात आहेत ना, मग पार्टनरला जवळ घ्या. जर आपण 3000 वेळा पार्टनरला मिठी मारली तर ती सवय होईल. 3000 वेळा? बापरे. हो. ब्रेनची न्यूरोप्लास्टिसिटी असते ती. थोड्या दिवसात ती गोष्ट नॅचरल वाटायला लागते. पॉइंट आपल्याला कम्फर्टेबल वाटायलाच पाहिजे असा नाहीये. पॉइंट प्रेमाचा आहे. ओके. हिअर्स वेअर इट गेट्स रिअली इंटरेस्टिंग. आणि इथे मला थोडा पुशबॅक द्यावासा वाटतोय. हो, विचार ना. जर फिलिंगच नाही तर लव्ह कसा करायचा? म्हणजे आतून काहीच वाटत नाहीये, एकदम ब्लँक वाटतोय, तर आपण कशी ऍक्टिंग करायची? हे फेक नाही वाटणार समोरच्या व्यक्तीला. पुशबॅक फार व्हॅलिड आहे. कारण आपली मॉडर्न सोसायटी सांगत असते की फॉलो युअर हार्ट. पण ह्युमन सायकोलॉजी वेगळी आहे. ॲक्शन कर, फिलिंग ऑटोमॅटिकली येईल. म्हणजे ॲक्शन आधी आणि फिलिंग नंतर. हे कॉमन सेन्सच्या थोडा विरुद्ध वाटतं. पण ते सत्य आहे. सकाळी झोपेतून उठायला कोणाला आवडतं? अलार्म्स वाजतात, बाहेर थंडी असते. राईट, कोणालाच आवडत नाही. पण आपण उठतो, बरोबर? आपण फिजिकल फिलिंग्सच्या विरुद्ध जाऊन बेड सोडतो, कारण आपल्याला माहिती आहे की दिवसभर काही महत्त्वाचं काम करायचं आहे. आणि जेव्हा दिवस संपतो, आपल्याला एक आतून समाधान मिळतं. म्हणजे आपल्या ॲक्शन्स इमोशन्सला लीड करतात. एक्झॅक्टली. प्रेमातही तसंच आहे. आपण पार्टनरची लव्ह लँग्वेज बोलायलाच हा निर्णय घेतो. आपण एक्साइटेड फिलिंगची वाट पाहत नाही. त्यामुळेच आपण इथेच सर्वात मोठी चूक करतो. फिलिंग्स नाहीयेत म्हणून ॲक्शन थांबवतो. हा बिगेस्ट मिस्टेक आहे.
आपण वाट पाहतो की एक दिवस अचानक ती मॅजिक परत येईल. आणि ती येत नाही म्हणून आपण कनेक्शन थांबवतो. सो व्हॉट डज दिस ऑल मीन फॉर अस? खूप वेळा आपण नात्यात एकमेकांकडे बोट दाखवतो. त्याने आधी सॉरी म्हटला तर मी बोलेन. आपण एका लूपमध्ये अडॅप्ट होतो. आणि हाच तो इमोशनल ब्लॉक आहे जो क्लिअर करणं महत्वाचं आहे. तुम्ही वेट करता पार्टनर चेंज होण्याची, पण स्टार्ट तुम्हाला करायचा आहे. वाव, स्टार्ट आपल्यालाच करायचं आहे. हो, कारण अल्टिमेटली सोर्सेसमधून आपले जे बिगेस्ट टेक अवे आहे ते हेच आहे, लव्ह इज नॉट समथिंग यू फील, इट्स समथिंग यू चूज. इट्स समथिंग यू चूज. जर प्रेम हा एक चॉईस आहे, तर आज आपण स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे. आपल्या शांततेतून किंवा फक्त काहीही न करण्याच्या कृतीतून आपण कोणता चॉईस करत आहोत? नाता संपवण्याचा की ती टिकवण्याचा? कारण डुईंग नथिंग इज ऑल्सो अ चॉईस, राईट? एक्झॅक्टली. म्हणूनच आज या चर्चेचा शेवट आपण एका पॉवरफुल विचाराने करणार आहोत. उद्या काय होईल ते सगळं एका बाजूला ठेवा. टुडे पासून एक चॉईस करा, लव्ह करायची. अगदी खरं. तुम्ही पहिला स्टेप घ्याल का?